असं सुंदर सूर्यफूल तुम्हाला तुमच्याही बागेत लावायला आवडेल का? या व्हिडिओमध्ये मी बी लावण्यापासून हे सुंदर सूर्यफूल उमलेपर्यंतचा सगळा प्रवास दाखवला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे अर्धवट डिकम्पोज झालेलं किचन वेस्ट कंपोस्ट आहे. यातलं किचन वेस्ट डिकम्पोज झालं आहे आणि आता पालापाचोळा उरला आहे. याच्यावरच मी खत आणि मातीचं मिश्रण लावून त्याच्यात सूर्यफुलाच्या बिया पेरणार आहे. असं केल्याने स्लो रिलीज फर्टिलायझरसारखं हे काम करेल आणि जसं कुजेल तसं न्यूट्रिशन झाडाला मिळेल. आता यावरच मी 60% माती आणि 40% शेणखताचं मिश्रण घालणार आहे आणि याच्यातच पुढे मी सूर्यफुलाच्या बिया लावणार आहे. सूर्यफुलाच्या बिया लावण्याआधी बिया सहजपणे उगवून याव्यात म्हणून मी अजून एक मिक्सचर याच्यावरतीही टाकणार आहे. ही शेंगदाणा पेंड आहे, ही मिक्सरमध्ये बारीक करून मी ही पण घालणार आहे. शेंगदाणा पेंड मी मिक्सरमधनं बारीक करून घेतली आहे. आता ही सुद्धा मी मातीत घालणार आहे. एक मूठ बोन मील पावडर घालते. ही ट्रायकोडर्मा विराइड पावडर आहे, ही सुद्धा मी चमचाभर घालणार आहे. ही अँटीफंगल पावडर म्हणून काम करते. ही ॲक्च्युली चांगली हेल्पफुल बुरशी आहे जी झाडाच्या रूट डेव्हलपमेंटसाठी सीड्समधनं रूट येताना त्याचं हार्मफुल फंगीपासून रक्षण करते. सो हेही सगळं मी मिक्स केलेलं आहे. याच्यात सीड्स लावणार आहोत. याच्यात आता अजून थोडी माती टाकते आहे. याच्यात ज्या सगळ्या तिन्ही गोष्टी टाकल्या आपण, ट्रायकोडर्मा विराइड पावडर, शेंगदाणा पेंड आणि बोन मील, हे सगळं पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे. यातली कोणतीही गोष्ट रासायनिक नाही आहे. मी कायमच माझी सगळी झाडं ऑर्गॅनिकली वाढवते. आता हे मिक्सचर आपण ग्रो बागेतल्या माती आणि शेणखताच्या मिक्सचरवरती टाकणार आहोत आणि मग याच्यात मी सूर्यफुलाच्या बिया लावणार आहे. हे पॉटिंग मिक्स तयार केल्यामुळे बिया उगवण्यासाठी अजून जास्त पोषक कंडिशन्स तयार होतात आणि बिया जास्त चांगल्या प्रकारे उगवून येतात. बियांची क्वालिटी हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा असतो, पण या मिक्सचरमुळे त्या बिया चांगल्या येण्यासाठी मदत होते. माझ्याकडे या सूर्यफुलाच्या बिया आहेत. यातल्या 3 बिया मी या ग्रो बॅगेत लावणार आहे. सूर्यफूल वर्षभरात 3 वेळेला लावता येतं. रब्बी सीझन म्हणजे सप्टेंबर ते नोव्हेंबर, वसंत ऋतू म्हणजे अर्ली समर फेब्रुवारी मार्चमध्ये, हे आपण 7 मार्चला लावतो आहोत आज, आणि खरीप सीझन म्हणजे जून जुलैमध्ये. आता याच्यावरती सीड्सवरती मी कोकोपीट टाकणार आहे. कोकोपीटमुळे सीड्स उगवून यायला आणि ओलावा टिकून राहायला मदत होते. आता याच्यावरती पाणी घालूयात. हळुवारपणे पाणी घालायचं आहे. आज 19 मार्च आहे. सूर्यफुलाच्या 3 बिया लावल्या होत्या, त्यातली एक बी उगवून आली आहे, पण हरकत नाही, थिनिंग करणारच होतो. 3पैकी एकच झाड ठेवणार होतो. आज 22 मार्च आहे. सूर्यफुलाचं झाड छान वाढतं आहे. 15 दिवस झालेत बी लावून. आज 27 मार्च आहे. आपलं सूर्यफुलाचं झाड छान वाढतं आहे. बी लावून आज 20 दिवस झालेले आहेत. आता या सूर्यफुलाच्या झाडालाही मी जीवामृत घालणार आहे. जीवामृत रेग्युलरली माझ्या सर्व झाडांना मी घालते. तुम्हाला माझ्याकडून जीवामृत घ्यायचं असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा. आज 1 एप्रिल आहे. आपलं सूर्यफुलाचं झाड मस्त वाढतं आहे. 12x12च्या ग्रो बॅगेत लावलेलं आहे. आज 18 एप्रिल आहे. बी लावून आज 43 दिवस झालेले आहेत. आपलं झाड मस्त वाढतं आहे आणि ही इथे सूर्यफुलाची कळी तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. सूर्यफुलाच्या बिया तुम्हाला सीड स्टोअरमधनं किंवा खाण्यासाठी ज्या अवेलेबल असतात त्याही लावून बघू शकता. हे आपलं सूर्यफुलाचं झाड आज 3 मे आहे आणि ह्याला सुंदर अशी कळी बनलेली आहे. काही पाकळ्या दिसायला लागल्यात. आता लवकरच उमलेल. 3 मे आहे आज. आज 10 मे आहे आणि हे
सुंदरसं सूर्यफूल इथे फुललेलं आहे. हे जे छोटे 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 आहेत, ही खरी सूर्यफुलाची फुलं आहेत, ज्याच्यापासनं बिया बनतात. आणि हे असं सुरेख सूर्यफूल उमललेलं आहे. हे बी लावून तयार केलेलं होतं. अशी फुलांची झाडं लावल्यामुळे आपल्या बागेकडे भरपूर पॉलिनेटर्सही अट्रॅक्ट होतात, ज्याचा इतर भाज्यांच्या पॉलिनेशनसाठीही आपल्याला उपयोग होतो. आज 14 मे आहे. आमच्या बागेतलं हे सूर्यफूल अतिशय सुंदर दिसतं आहे. याच्या मधोमध आहेत ही सूर्यफुलाची छोटी छोटी फुलं आहेत, ज्याच्यापासून या बिया बनतात सूर्यफुलाच्या. इतकं सुंदर दिसतं आहे हे सूर्यफूल. तुम्हीही जरूर लावून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. थँक्यू.